ही एक सगळ्यांना एन्जॉय करता येईल अशी कॉमेडी आहे. आपण जागचे हसत 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 म्हणजे लिटरली हसत बसतो, गाल दुखायची वेळ येते. आपण कोण? मी हवालदार मानमोळे. नाही पाहिला मर्डर. खोटं बोलले का? आता बोलले का मला बघितलं म्हणून? खोटं काय बोलता? मग कसं करता बाई? ह्याचं काय करून दाखवलं मला तुम्ही? नाही काय नाही, सवय आहे मला. बघितलं ना मला? हो. खोटं बोलता? मंडळी, तुम्हाला एक डाव फटाचा हे धमाल विनोदी नाटक आठवतंय? याच नाटकामुळे वैभव मांगले घराघरात पोहोचले. त्यानंतर वैभवदादांनी बऱ्याच अजरामर भूमिका साकारल्या, वेगवेगळ्या धाटणीच्या. अगदी आजही त्यांची वाडा चिरेबंदी आणि संजा छाया ही नाटकं रंगभूमीवर प्रेक्षकांचं मन जिंकतात. पण आज वैभवदादा पुन्हा होम पिचवर अर्थात विनोदी जॉनरमध्ये नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि होम ग्राउंड म्हटल्यावर सिक्सरवर सिक्सर तर कन्फर्म आहेच ना. त्याला धमाल विनोदी नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संतोष पवार यांच्या दिग्दर्शनाची जोड म्हणजे बहारच. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.comच्या नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण भेट घेणार आहोत अष्टविनायक निर्मित, जयंत उपाध्ये लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित नाटक मर्डरवाले कुलकर्णी. पुढे जाण्याआधी नम्र विनंती, नाटकांबद्दलचे असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच नाटक कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मर्डरवाले कुलकर्णी ही एक सिच्युएशनल कॉमेडी आहे. मध्यम वयस्कर जोडपं मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी एके दिवशी मिस्टर कुलकर्णी अर्थात माधव कुलकर्णी त्यांच्या घराबाहेर खून होताना बघतात आणि मग त्यांच्या आयुष्यात एकच वादळ उठतं. घडलेल्या घटनेमुळे बरेच चित्रविचित्र अतरंगी असे पाहुणे त्यांच्या घरी येतात आणि हास्याचे विस्फोट उडत राहतात. हे नाटक आउट अँड आउट कॉमेडी आहे. याच्यामध्ये जो प्रसंग आहे, तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की मर्डरवाले कुलकर्णी अशा नावाचं नाटक काय असू शकतं, तर ते तसंच आहे नाटक. संतोष पवार या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. जयंत उपाध्ये यांनी लिहिलेलं आहे आणि आम्ही सगळ्या कलाकारांनी ते उभं केलेलं आहे असं वाटतं मला. या नाटकाचा उद्देश लोकांना हसवणं हाच आहे. याच्यातून आम्हाला कुठलाही सामाजिक संदेश किंवा असं काही लोकांना शिकवायचं काही नाही आहे. या पोट भरून हसा आणि आमच्या नाटकाला सोबत घेऊन जा, हाच याच्यातून संदेश द्यायचा आहे. असं संतोष पवार सरांबरोबर काम केलेलं आधी? संतोषबरोबर काम नव्हतं केलं, म्हणजे असं स्किट वगैरे कधी पूबाईपूच्या निमित्तानं कधी भेटलो असू तेवढेच. पण अदरवाईज संतोषच्या दिग्दर्शनाखाली नाटक नाही केलेलं कधी. मला वाटतं संतोष हा सातत्यानं रंगभूमीवर नाटकं करणारा दिग्दर्शक आहे आणि त्याची नाटकं, त्याचा जर जॉनर पाहिला तर त्याने त्याचा एक प्रेक्षक वर्गही निर्माण केलेला आहे. सो तो जेव्हा नाटक बसवतो तेव्हा ते नाटक कसं हलतं राहील आणि ते नाटक कसं विनोदानी पंचेसने भरलेलं असेल याची तो खूप काळजी घेतो. आणि हे नाटक त्याच्यासाठी विशेष अशासाठी आहे की या प्रकारचं कौटुंबिक त्या अर्थाने नाटक त्याने याच्या अगोदर कधी केलं आहे की नाही मला माहीत नाही. त्याचा जॉनर कम्प्लीट वेगळा आहे, पण त्याचा जॉनर आणि हे नाटक असं एक फार खूप छान कॉम्बिनेशन जमलेलं आहे असं वाटतं मला. वैभवदादांच्या अभिनय आणि विनोदाचं टायमिंग याबद्दल काय वेगळं सांगायचं म्हणा. वैभवदादा विनोदातला हुकुमी इतका आहेत हे आपल्याला माहीत आहेच, पण या नाटकातलं अजून एक हायलाईट म्हणजे वैभव मांगले दादांचा मधुर आवाज. त्यातही अधूनमधून काही गद्य स्वरूपातील ओळी ते पद्य स्वरूपात गातात, आलाप घेतात, तेव्हा तो मधुर आवाज कानात साठवावा की वन्स मोर द्यावा अशी प्रेक्षकांची गत होते. पण दृश्य इतकी वेगाने पुढे सरकतात की आपण थांबूच शकत नाही. एका पाठोपाठ एक पंचेस आपल्याला लोटपोट करत राहतात. भार्गवी चिरमुले यांनी त्यांच्या आजवरच्या भूमिकांशी अगदी कॉन्ट्रास्ट अशी ही भूमिका वठवली आहे. आणि मला प्रश्न पडतो की आजवर त्यांना अशी भूमिका का ऑफर झाली नाही. त्या या नाटकात अतिशय फ्रेश दिसत आहेत आणि त्यांनी वैभवदादांसोबत विनोदाचं अचूक टायमिंग साधलेलं आहे. भार्गवीताई, वेलकम पुन्हा एकदा. आणि खूप स्वागत आहे तुझं रंगभूमी.comवर. आणि तू काहीतरी छानच नेहमी घेऊन येतेस रंगभूमीवर आमच्यासाठी, आमच्या भेटीला. आणि ह्यावेळेला तर मर्डरवाले कुलकर्णी आम्ही खूप दिवस वाट बघतो या नाटकाची. तर कसं वाटतं, 10 प्रयोग झालेले आहेत? मजा म्हणजे नाटकात मी जशी आहे लोकांसमोर आत्तापर्यंत आले तशी नाही आहे, हेच माझ्यासाठी या नाटकाचं एक वेगळेपण आहे की माझं कॅरेक्टर आणि मला असं नाही कोणी पाहिलं फारसं. म्हणजे मी खरी तशी जरी असले तरी खूप कमी लोकांनी मला असं पाहिलं आहे. त्यामुळे ती एक मजा आहे की
मला स्वतःला करताना पण मी एक वेगळ्या रूपात आहे असं वाटतं. आणि संतोष पवार सरांबरोबर त्यांची दिग्दर्शनाची पद्धत कशी आहे आणि तू कसं कोपअप करते? माझंही त्याच्याबरोबर तिसरं नाटक आहे. आधी 2 नाटकात मी त्याच्याबरोबर काम केलं ॲज अन ॲक्टर. ह्याच्या आधीचं नाटक येतोय तो खातोय आणि झोपी गेलेला जागा झाला. पण दिग्दर्शकाच्या खुर्चीत तो असताना मी पहिल्यांदा काम करते. त्यांनी त्याच्या नाटकात त्याच्या लिखाणात जी एनर्जी असते त्यांनी ती नाटकात ठेवली. थोडं असं म्हणता येईल की हे नाटक म्हणजे आमचं खूप तू आज बघशील तेव्हा कळेल की इट इज व्हेरी असं आम्ही हलतोय सतत इकडनं तिकडे असं एका जागी नाही. जो नाटकाला स्पीड अपेक्षित आहे तो त्यांनी आमच्या हालचालींमधनं पण ठेवला आणि ते अत्यंत गरजेचं होतं, कारण ही नाटकाची गरज आहे. त्यामुळे असं नाटक स्टॅटिक होत नाही. नाटक असं खूप हलतं, असं एकीकडनं इकडनं तिकडे असं तुम्हाला बघायला मिळतं, जे बरेच वेळेला फार्समध्ये असतं. हे नाटक फार्सिकल नसताना सुद्धा त्यांनी तो स्पीड त्या नाटकाला ठेवला आहे. मला वैभव मांगले सरांबद्दल एक विचारावं वाटतं, तुझे जास्त सीन त्यांच्याबरोबर असतील, ते आता 3 नाटकं एकत्र करतायत, तर ते कुठेतरी जाणवतंय थोडंसं? नाही, अजिबात नाही. उलट त्याचं हे कौतुक आहे की तो 3 वेगळ्या जॉनरची नाटकं करतोय. पण त्याचं कुठेच इकडचं इकडे होत नाही. आणि हेच एक मला असं वाटतं अभिनेत्याचं लक्षण असतं की एक चांगला अभिनेताच लीलया या गोष्टी पार पाडू शकतो आणि हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. काही वेळेला आपण एका रोलमध्ये अडकू शकतो, तसं न अडकता तो खूप स्वैर पद्धतीने 3 नाटकांमध्ये वावरतोय. हे खरंच एक ॲक्टर म्हणून शिकण्यासारखं आहे. वाव. आणि ह्या नाटकाबद्दल आणि तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडंसं सांगून एक USP सांग नाटकाचा, म्हणजे प्रेक्षकांना येण्यासाठी, त्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी. नाटकाचा USP म्हणजे तुमची घरात आई जशी असते किंवा माझी आई जशी आहे त्याचं एक पोर्ट्रेयल आहे. एक सर्वसामान्य गृहिणी आहे जिची स्वप्न स्वयंपाकघरापासून उमऱ्यापर्यंतच असतात आणि मग त्या स्वप्नांमध्ये जर अनाकलनीय गोष्ट घडली तर ती स्त्री कशी रिॲक्ट होईल, जिला फार एक्सपोजर नाही आहे जगाचं, अशी स्त्री काय रिॲक्ट होईल, त्याचं उत्तम उदाहरण मला असं वाटतं माधवी कुलकर्णी आहे. आजकाल स्त्रिया खूप स्मार्ट आहेत. ऑफकोर्स आपण सगळेच नव्या पिढीच्या खूप स्मार्ट स्त्रिया आहोत, पण आपल्या आधीची एक पिढी आहे जी मध्ये ना बिचारी जिचा सँडविच झाला आहे ना, ती जुन्या रूढी ठेवू शकली जपून, ना ती नवीन पिढीला ॲक्सेप्ट करू शकली. अशी एक मधली जी पिढी आपल्याला दिसते त्या पिढीचं मी प्रतिनिधित्व करते. एक, दोन, हे ठरले नव्हतं. सगळं टायमिंग चुकवलं माझं. म्हणणार आहे 1, 2, बापूस म्हणणार तुझा साडेवाडी, बापूस म्हणणार साडेवाडी. थांब, सगळं आता मी म्हणतो. 1, 2, साडेवाडे. हरी 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 हरी. आणि आता निमिष कुलकर्णी. वैभव मांगले यांच्या ताकदीचा परफॉर्मन्स या कलाकाराने दिलेला आहे. त्याला आजवर आपण अशा भूमिकेत बघितलेलं नाही, अगदी हास्य जत्रेतही नाही. निमिषची व्यक्तिरेखा हे प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे, त्यामुळे मी फार काही सांगू शकत नाही. पण या नाटकामुळे निमिषची रंगभूमीच्या इतिहासात एक गुणी अभिनेता अशी नोंद होणार आहे, एवढं नक्की. हाय निमिष, कसं वाटतंय मर्डरवाले कुलकर्णी करून? खूप कमाल वाटतंय. खूप खुश आहे मी आणि मस्त प्रयोग चाललेत. 10 प्रयोग झालेत आमचे आणि धमाल येते. रोज काहीतरी नवीन वेगळं करायला मिळतं. सगळे को ॲक्टर्स कमाल आहेत, डिरेक्टर कमाल आहेत. प्रोसेसमध्ये मजा आली आहे आणि आता नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. प्रेक्षक चांगला रिस्पॉन्स देत आहेत. खूप मजा येते. काय प्रतिक्रिया येत आहेत? एखादी अशी आठवते पटकन प्रतिक्रिया प्रेक्षकांची? मला एका प्रयोगानंतर एक मेसेज आला होता Instagramवर. आपल्याला बरेच मेसेज येतात, तर मी काही रिॲक्शन चांगले असतात म्हणून चेक करतो. तर एक मेसेज होता एका म्हणजे एक आहेत सपकाळ म्हणून. ते म्हणाले होते की मी बरीच नाटकं बघितली आहेत आत्तापर्यंत, पण तारेंच्या नाटकानंतर मला कुठलं नाटक आवडलं असेल तर हे नाटक आवडलं. वाव, अभिनंदन. ही गोष्ट होती आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच. मी सांगितलं पण टीमला की असा असा मेसेज आला आहे म्हणून. सो सतीश तारे हे खूप मोठं नाव होतं, आहे मी म्हणेन, होतं नाही आहे. आणि त्यांची नाटकं पण खूप कमालच होती, सगळी गाजलेली होती. सो त्या नाटकाच्या जवळ जाणारं नाटक वाटलं आहे कोणाला तरी, ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि मोटिवेट केलं आहे आम्हाला अजून चांगले प्रयोग करण्यासाठी. मला वाटतं तारे जमिनीवर स्थिरावलेले काही काळ आणि नंतर पुन्हा ते स्वर्गात जाऊन आता त्यांचं अढळस्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे असं मला वाटतं. खरंच खूप छान कॉम्प्लिमेंट मिळाली. अभिनंदन तुझं परत एकदा. आणि संतोष पवार सर, वैभव मांगले दादा, भार्गवीताई, म्हणजे खरंच हा अनुभव घेण्यासारखा असतो. यांच्याबरोबर काम करायला मिळते. खरंच खूप चांगलं लक आहे तुझं. तर तू कसं वाटतंय?
नाही, खूप इंटरेस्टिंग आहे ही प्रोसेस. म्हणजे आम्ही महिनाभर एवढी मजा केली आहे. संतोष सर इतकं इम्प्रोवाईज करतात मुळात. मुळात हास्यजत्रा करत असल्यामुळे या सगळ्याची सवय होती. पण स्टील म्हणजे संतोष सरांना सतत काहीतरी सुचत असतं. आणि काय असतं नाटकाची प्रोसेस, एकदा सुचलं आहे आमच्या हास्यजत्रेच्या रिहर्सलला कसं आहे, एक दिवस सुचलं, दुसऱ्या दिवशी केलं, संपला विषय. इथे काय होतं सरांना कधी-कधी प्रयोगानंतर, पहिल्या प्रयोगानंतर पण सरांना असं झालं, "नाही, नाही, 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 हे थोडं बदललं पाहिजे." मग दुसऱ्या अंकातला हा सीनच थोडा बदलूया वगैरे. सो ती प्रोसेस थोडी अशी टेन्शन देणारी असते. पण तीच मजा आहे मला असं वाटतं. नाटकाचे प्रयोग असतात. आपण कधीच असं म्हणत नाही की आता नाटक बसलं आहे. नाटक प्रयोगागणिक अजून फुलत जातं, खुलत जातं. सो तीच मजा असते की कधीच तुम्हाला असं होत नाही की मी तेच करतो आहे. तुम्हाला प्रत्येक प्रयोगात वाटतं, अरे लास्ट प्रयोगाला मी ही रिॲक्शन अशी नव्हती दिली किंवा हे वाक्य मी असं नव्हतं घेतलं, हे वाक्य मी असं नव्हतं ऐकलं. ऐकणं देखील, तर ती रिॲक्शन चेंज होते. सो ती नाटकाची मजाच वेगळी असते, नाटकाच्या प्रयोगांची. सो हे सगळं अनुभवायला मिळतं आणि वैभवदादाबरोबर काम करायला मिळणं ही म्हणजे ब्लेसिंग आहे. आणि त्याच्याबरोबर काम करण्याची खूप आधीपासून इच्छा होती आणि ती पूर्ण झाली या नाटकाच्या निमित्ताने. भार्गवीताईबरोबर काम करता येते आणि बाकी विकास, सुकन्या सगळेच, आमची टीम खूपच कमाल आहे. सो खूप मजा येते प्रत्येक प्रयोगाला. मला माहिती आहे, कारण संतोष दादांचं नाटक असं लोणच्यासारखं असतं आणि ते मुरत जातं आणि ते मुरत जातं तितकी त्याची मजा जास्त येते असं मला वाटतं. आणि आता तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल आणि नाटकाबद्दल थोडंसं सांग आम्हाला. येस, मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली. कारण याच्यात मर्डर घडतो. एक मर्डर हा स्टेजवर घडताना दिसत नाही. एक मर्डर हा स्टेजवर घडताना दिसतो. आता हा एक्झॅक्टली काय प्रकार आहे हे तुलाही नाटक बघितल्यावर कळेल आणि प्रेक्षकांनाही नाटक बघितल्यावर कळेल. पण जो दुसरा मर्डर आहे तो काहीतरी म्हणजे वेगळा आहे. काय म्हणूया आपण की तो तेवढा त्रास देणारा किंवा भयावह नाही आहे. तो थोडासा आल्हाददायक म्हणू शकतो आपण कदाचित. सो असा मर्डर आहे आणि खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती माझ्यासाठी. हे नाटकाचं कॅरेक्टर, या नाटकातलं माझं कॅरेक्टर खूप वेगळं होतं कारण या प्रकारचं कॅरेक्टर मी याआधी कधीच केलं नाही आहे. मी हास्यजत्रेतही केलं नाही आहे, मी त्याच्या आधीही कधी केलं नव्हतं, मी त्याच्यानंतरही कधी केलं नाही आहे. सो मी जेव्हा हे नाटक घेतलं किंवा हे कॅरेक्टर मला कळालं तेव्हाच मला असं होतं की हे मी संतोष सरांना पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगितलेलं, सर मी याच्या आधी असं कधीच केलं नाही. आणि त्यात संतोष सरांची स्टाईल, ते कधीच स्टेजवर तुम्हाला स्थिर ठेवत नाहीत. ते ना रंगमंच सतत हलता ठेवतात की हा इथे, हा इथे आहात. म्हटलं सर मी असं कधीच केलं नाही आहे. आणि सर म्हणाले हे तू कर, तुला खूप मजा येईल. आणि तेच झालं. खूप मजा येते प्रत्येक प्रयोगात आणि कॅरेक्टरमध्ये पण नवीन काहीतरी सापडत जातं. मर्डरच्या मागे असणारी व्यक्तिरेखा आहे माझी कुठेतरी. सो खूप मजा येते. आणि स्पेशली एक शेवटचा वैभवदादाबरोबरचा माझा सीन आहे, तो करायला मला खूप मजा येते. तो काय आहे हे सगळं तुम्हाला नाटक बघितल्यावरच कळेल. पण ओव्हरऑल प्रोसेस इतकी धमाल आहे कारण सिटकॉम आहे, सिच्युएशनल कॉमेडी आहे, प्रासंगिक विनोद आहेत सगळ्या आणि तेच करायला मजा येते. माझ्या मते प्रासंगिक विनोदाला कधीच अंत नाही आहे. तुम्ही तो कधीही कितीही वेळा बघितला तरी तुम्हाला त्याच्यावर हसायला येतं जर तो जेन्युइनली परफॉर्म केला जात असेल तर. सो बऱ्याच सिरीज आपल्याकडे फॉरेनमध्ये झाल्या होत्या ज्या सिटकॉम होत्या. आपल्याकडेही व्हायला लागलं सिटकॉम म्हणजे फिल्म्स सरांच्या, अशोक मामा, लक्ष्मीकांत सर सगळ्यांच्याच, नंतर भरतदादा, मकरंद सर, असे बरेच ॲक्टर्स आहेत, बरीच नावं राहून जातील. हल्ली मी म्हणेन कपिल शर्मा शो किंवा आता आपला हवा येऊ द्या, हास्यजत्रा. आणि हास्यजत्रेत ज्या प्रकारचं सिटकॉम होतं त्याच प्रकारचं सिटकॉम एका नाटकात करायला मिळणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी हे पॅकेज आहे. मला पूर्ण वेळ असं काहीतरी करून आणि एक शेवटचा सीन वैभवदादाबरोबर करून मला एक ऑल इन वन पॅकेज मिळालं आहे. सो मला खूप मजा येते हे नाटक करताना. विकास चव्हाण या कलाकाराने पोलिसाच्या भूमिकेत जान आणली आहे. त्याची संवाद फेक आणि रंगमंचावरील वावर एकदम कमाल. आणि हो, विकास तुझ्या बेली डान्ससाठी पुन्हा एक वन्स मोर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com आणि आपल्यासोबत आहे विकास चव्हाण. विकास, जुनी ओळख आहे विकास आणि माझी कॉलेजपासूनची ओळख आहे आणि मला खूप छान वाटतं आज बाईट घेताना. आणि आनंद या गोष्टीचा आहे की वैभव मांगले, भार्गवी चिरमुले यांच्याबरोबर काम करायला मिळतं विकासला. विकास, तुझं अभिनंदन सगळ्यात आधी. कसं वाटतं एवढ्या दिग्गजांबरोबर काम करताना? खूप भारी वाटतं आहे वैभव दादासोबत काम करताना. भार्गवीताई आहे, सुकन्या काळ्यान आहे, निमिष कुलकर्णी आहे आणि मी आहे. तर आम्हाला नाटक करताना तर मजाच येते. काय शिकायला मिळतंय वैभव दादांकडून? शिकायला तर खूप मिळतं. म्हणजे दादा प्रत्येक वेळी सांगतो आम्हाला की
कधी एनर्जी लावायची कधी नाही लावायची, आपल्याला कुठे शांत बसलं पाहिजे कुठे थांबलं पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टी दादा वेळी अवेळी आम्हाला सांगतच राहतो. आणि भार्गवीताई भार्गवीताई तर नेहमीच सांगत राहते, कायम सांगत राहते की एनर्जी लावा मज्जा करा, आणि आम्ही तर सतत स्टेजवर मजाच करत असतो. सांग ना नाटकाबद्दल थोडंसं, म्हणजे आणि तुझी व्यक्तिरेखा काय आहे? नाटकाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही नाट्यगृहात या आणि बघा नाटक कसं आहे ते, आणि मर्डरवाले कुलकर्णी नेमकं काय आहे हे तुम्हाला नाट्यगृहात आल्यावरच कळेल. आणि माझी भूमिका एका हवालदाराची आहे, तर तो हवालदार कसा आहे हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की या. सुकन्या काळण या नाटकात एक सरप्राईज पॅकेज आहे. पहिल्या अंकात न्यूज रिपोर्टर आणि दुसऱ्या अंकात बारगर्ल अशा 2 भिन्न टोकांच्या भूमिका ती साकारत आहे. तिने या दोन्ही भूमिका अतिशय सरस वठवल्या आहेत. तिच्या नृत्याची एक झलकही या नाटकातून आपल्याला बघायला मिळणार आहे. सुकन्या, तुझं स्वागत आहे रंगभूमीवर सुद्धा आणि रंगभूमी.com वर सुद्धा. तू खूप गोड दिसतेस या लुकमध्ये. मला सांग, काय व्यक्तिरेखा आहे नाटकामध्ये तुझी? या नाटकामध्ये माझ्या 2 व्यक्तिरेखा आहेत. आत्ता हा जो लुक बघताय ते न्यूज रिपोर्टरची भूमिका आहे, जी आत्ता तुम्ही करतायत ती मी थोडासा करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि दुसरी जी व्यक्तिरेखा आहे ती एका बारगलची व्यक्तिरेखा आहे. ती ह्याच्यापेक्षा टोटली डिफरंट आहे. सो मला दोन्ही करायला मजा येते. ओ वाव, एकदम कॉन्ट्रास्ट आहे दोन्ही भूमिका. ॲब्सोल्यूट कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे दिसण्यामध्ये सुद्धा आणि भूमिकांमध्ये सुद्धा टोटल कॉन्ट्रास्ट आहे. सो भार्गवीताई आहेत, वैभव दादा आहेत, संतोष पवार सर, एवढ्या छान लोकांबरोबर तुला काम करायला मिळतंय आणि एवढ्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करायला मिळतंय. कसा अनुभव आहे, काय शिकायला मिळतंय? वैभवदादांबरोबर माझं हे दुसरं नाटक आहे. माझं पहिलं नाटक त्यांच्याचबरोबर होतं, पाणगो इलो रे बाईलो. आणि भार्गवीताईविषयी म्हणायचं तर भारुताईला मी असं म्हणायला खरं तर हरकत नाही की माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मला भारुताई बघत आलेली आहे. सो तो एक कमरॅडरे आपण जो म्हणतो तो खूप सुंदर आहे तिच्यासोबत, आणि त्याच्यामुळे काम करणं खूप इझी आणि फ्री फ्लोईंग होतं. तसंच वैभवदादांसोबत आहे की त्यांच्याबरोबर माझं हे दुसरं नाटक असल्याने एक माहिती आहे की बाबा असं आहे किंवा तसं आहे आणि हे वर्क होऊ शकतं. आणि संतोष सर तर म्हणजे ॲज भार्गवीताई तेही लहानपणापासून ओळखतात, पण आम्ही 2 प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते वर्कआउट नाही झालं. सो आता हा प्रोजेक्ट वर्क झाला आणि वी आर सो हॅपी, कारण मला फायनली त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. माझी खूप इच्छा होती कधीतरी त्यांच्याबरोबर काम करावं, आणि हा जॉनरा मी कधी केलेला नव्हता. अशा टाईपचं नाटक किंवा एक कॉमेडी किंवा 2 व्यक्तिरेखा ॲट अ टाईम असं मी कधी केलेलं नव्हतं. सो आय थिंक संतोष सरांना आणि अष्टविनायक आमचे जे अष्टविनायकचे जे आमचे प्रोड्युसर आहेत दिलीप जाधव, यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास टाकला आणि मला या 2 व्यक्तिरेखा दिल्या. कसं काय कोण लागते तुमची? सोने आमची. सोडून पडलोय मी आता. कमाल अभिनेते, धमाल सिच्युएशन कॉमेडी, त्यावर संतोष पवार यांच्या बेमिसाल उत्स्फूर्त दिग्दर्शनाचा साज रंगमंचावर हास्य कल्लोळ घडवून आणतात. वैभव मांगले या नाटकात रंगमंचावर बागडतात. एखादा सिंह कसा दिमाखात त्याच्या जंगलात राजासारखा वावरतो, तसेच ते मुक्तपणे आणि दिमाखात वावरतात. त्यांची भाषेवरची पकड, गाताना स्वरांमधील मृदूपणा, अचूक देहबोलीचा विनोद निर्मितीसाठी केलेला वापर, सगळंच लाजवाब. त्यांना भार्गवी चिरमुले यांची योग्य साथही मिळालेली आहे. हे नाटक तुम्ही सहपरिवार सहकुटुंब बघावं ही विनंती, कारण या नाटकात सामाजिक भान राखत विनोद निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही वयोगटातील प्रेक्षकांच्या भावना दुखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि आज फायनली मर्डरवाले कुलकर्णी हे धमाल नाटक बघायचा योग आला. आमचेच मित्र वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, निमिष आणि सुकन्या अशी धमाल कास्ट असलेली ही एक सगळ्यांना एन्जॉय करता येईल अशी कॉमेडी आहे. नाटक नुकतंच सुरू झालं आहे, पण ते त्याचे आत्ताच प्रयोग जस्ट सुरू झालेत किंवा कमी प्रयोग झालेत असं अजिबात वाटत नाही, कारण अत्यंत मुरल्यासारखं नाटक ही सगळी मंडळी सादर करतात. त्यामुळे डोकं बाजूला ठेवून तुम्हाला धमाल एन्जॉय करायचं असं एखादं नाटक बघायचं असेल तर नावापासूनच एक्साइटमेंट याच्यामध्ये आहे. त्यामुळे या सगळ्यांची ही मजा बघायला, धमाल बघायला नक्की पहा मर्डरवाले कुलकर्णी. नमस्कार, मी सई रानडे. मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक मी आज पाहायला आलेली आहे आणि माझी मैत्रीण भार्गवी चिरमुले हिचं नाटक पाहायचं होतंच. त्या व्यतिरिक्त वैभव मांगले, निमिष आणि सुकन्या काळण हे पण तिघं होतेच. आणि आत्तापर्यंत बऱ्यापैकी अशी खूप सिरियस नाटकं एकामागोमाग पाहिली होती,
पण इतकं खळखळून हसवणारं एक नाटक, इतकं असं जाज्वल्य आपल्याला घेऊन येतं की आपण एक आपला जोक हसून संपत नाही तोपर्यंत पुढचा जोक सुरू होतो आणि आपण लिटरली आपण जागचे हसत 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 म्हणजे लिटरली हसत बसतो, गाल दुखायची वेळ येते. आणि ॲक्च्युली विषय मर्डर वगैरे ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की आता काहीतरी सिरियस असणार आहे की काय, पण ते इतक्या वेगळ्या पद्धतीने ओपन होतं आणि सगळेजण कंटिन्युअस काही ना काय करत असतात. त्यामुळे आपण असे बघत राहतो की आता काय होणार, आता काय होणार, आणि आपलं खरंच मी म्हटलं त्याप्रमाणे हसणं थांबतच नाही. त्यामुळे खूप मजा येते. आणि वैभव मांगलेंचं आजपर्यंत आपण ॲक्टिंग तर आहेच उत्तम, पण त्यांचं गाणं खूप वर्षांपूर्वी सारेगमपमध्ये ऐकलं होतं, पण आज पहिल्यांदा त्यांना असं लाईव्ह गाताना पाहिलं. आणि सुकन्या काळांचा डान्स तर आपण पाहिलेला आहेच, त्यामुळे तिच्या डान्सची पण एक छानशी अदा येतेच. आणि भार्गवी आमची मैत्रीण, ती आमची जेवढी लाडकी आहे तेवढंच तिचं काम आजपर्यंत आम्ही वेगळ्या प्रकारे पाहिलेलं आहे. आणि भार्गवीला एका सोशिक भूमिकेमध्ये बरेचदा पाहिलेलं आहे, पण भार्गवीचं इतकं असं उत्स्फूर्त आणि असं असं खूप हसून खिदळून आणि असं वेगवेगळ्या छटा दाखवणारं काम मी पहिल्यांदा बघतेय. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. हे नाटक पाहून आम्ही तर खूप हसून हसून अगदी डोळ्यातून पाणी यायचं बाकी होतं. तुम्हालाही आवडेल, त्यामुळे तुम्ही नक्की पहा. प्रचंड आवडलं, खूप छान. खूप महिन्यानंतर मनामुरत हसायला मिळालं. नमस्कार. आज मी मर्डरवाली कुलकर्णी नाटक बघायला आलो. नाटक प्रचंड सुंदर आहे. मी सगळ्यांना रेकमेंड करेन की सगळ्यांनी येऊन नक्की नाटक बघावं. तुफान विनोदी नाटक आहे. अगदी तुम्ही 500 रुपयाचं तिकीट असेल तरी काढून या आणि नक्की नाटक बघा. खूप मस्त आहे. खूपच सुंदर अप्रतिम नाटक आहे. सर्व कलाकारांनी खूप छान अभिनय केलेला आहे. मी म्हणजे ही दुसऱ्यांदा आलेली आहे. आधी येऊन गेली, खूप हसले. पैसा वसूल. सर्व मराठी प्रेक्षकांनी नाटक बघायला यावं ही आवर्जून विनंती. भार्गवीचं नाटक आहे म्हटल्यावरती वनश्री तर यायलाच पाहिजे. माझी खूप चांगली जवळची मैत्रीण आहे. आणि मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक संडे ब्रंच मी खूप एन्जॉय केलं. मी संडे ब्रंच, आय लव्ह संडे ब्रंचेस, पण आज फक्त तिच्यासाठी बघायला आले. आणि वैभव दादा तो जो काय गायला आहे, तर प्रत्येकाने हे नाटक बघायला हवं. म्हणजे 2-3 तास ना टेन्शन फ्री. त्यामुळे हे नाटक नक्की बघायला या. नवीनच ओपन झालेलं आहे. अँड आय लव्ह यू भार्गवी. ऑल द बेस्ट. मर्डरवाले कुलकर्णी हे नाव ऐकून मनामध्ये खूप उत्सुकता जागरूक होते आणि असं वाटतं नेमकं कुठल्या विषयावर हे नाटक असेल. पण नाटक सुरू झाल्यावर तुम्ही इतके हसता, इतके प्रचंड हसता. म्हणजे आजच्या या धकाधकीच्या काळात, या टेन्शनच्या काळामध्ये जर तुम्हाला रिलीफ हवा असेल तर हे नाटक बघायलाच हवं. अगदी क्षणाक्षणाला तुम्ही हसता. इतक्या सुंदर जागा काढल्या आहेत. सगळ्यांनीच अप्रतिम काम केलं आहे. त्यात वैभवचं गाणं, त्यामुळे सगळी अक्षरशः मेजवानी आहे. तेव्हा बिनधास्त जा आणि खळखळून हसा. इतकं सुपर्ब कॉमेडी नाटक आहे, हाय एनर्जीवालं. धमाल आली बघायला. आमची मैत्रीण भार्गवी या नाटकात आहे आणि आम्ही तिला म्हणून म्हणलं होतं की आज आम्ही येऊन तुझं नाटक बघणार आहोत. लिटरली तुम्हाला श्वास घ्यायला जागा मिळणार नाही. तुम्ही हसून हसून खुर्चीतून पडाल, इतकं कॉमेडी आहे. सरळ सोपे एक छान एक मराठी कुटुंब दाखवलंय आणि त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की त्यांचं पूर्ण लाईफ चेंज होऊन जातं आणि त्याच्यानंतरचे एक एक इव्हेंट्स असे मस्त अनफोल्ड होतात की मजा येते बघायला. दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक या निर्मिती संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 2-2.5 तास टेन्शन विसरून हास्यरसात डुंबायचं असेल तर या नाटकाला अवश्य भेट द्या. आपण भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.